खासदार निलेश लंके गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा। खासदार निलेश लंके यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नागरिकांशी संबंधित विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आहे। यावेळी खासदार लंके यांनी 3 स्वतंत्र निवेदन सादर करून तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे। पहिल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकाराकडे लक्ष वेधण्यात आले। जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून गुंतवणूक करून घेतल्यानंतर पैसे परत न देणे, धमकावणे व आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप संबंधित संस्थेवर आहेत। या प्रकरणाची ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास संस्थांमार्फत सखोल चौकशी करून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा, तसेच भविष्यात अशा फसव्या योजनांना आळा घालवण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। दुसऱ्या निवेदनात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी संदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला। पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ या नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना अधिकृत कामासाठी प्रवेश नाकारला जात असल्याने गंभीर आजारी नागरिकांच्या मदत प्रकरणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले। संवैधानिक कर्तव्यांचे पालन करण्यासाठी PNMRF विभागात प्रवेश देण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात अशी विनंती करण्यात आली आहे। तिसऱ्या निवेदनात पुणे येथील गुन्हे शाखा युनिट 13 गुप्तचर विभाग या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। न्यायालयाच्या आदेशानंतरही युनिटचे कामकाज सुरू न झाल्याने आणि 170 कर्मचाऱ्यांचे 18 महिन्यांचे वेतन थकीत राहिल्याने त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबियावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार युनिट 13चे कामकाज तातडीने सुरू करा, सर्व थकीत वेतन अदा करा असे निर्देश द्यावेत अशी मागणी खासदार लंके यांनी केली आहे। सामान्य नागरिकांच्या हिताशी निगडीत प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने समन्वयाने आणि प्रभावी कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार निलेश लंके यांनी सकारात्मक प्रतिसादाची आशा व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।